पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत सूर्यनमस्कार या विषयावरील एका टपाल तिकिटाचं प्रकाशन. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्या साजऱ्या होणाऱ्या योग दिवसाची जय्यत तयारी सुरू. देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरणार, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची माहिती. अण्वस्त्र पुरवठादार देशांची 8 दिवसीय बैठक आजपासून सेऊल इथे सुरू. वर्षअखेरपर्यंत भारताला अण्वस्त्र पुरवठादार देशांच्या समूहाचं सदस्यत्व मिळेल, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली आशा. शेतीत उपद्रव करणाऱ्या वन्य प्राण्यांना ठार करण्याच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. नव्या धोरणानुसार लहान शहरांमध्येही विमानतळ उभारण्याची केंद्र सरकारची योजना. पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने कठोर कारवाई करण्याची सुषमा स्वराज यांची मागणी. अफगाणिस्तानच्या काबूल इथे सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये आत्मघाती स्फोट, 14 जण ठार. राष्ट्रवाद आणि राष्ट्राची सर्वांगीण प्रगती हे भाजपचं ध्येय असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. यंदा चालू आर्थिक वर्षात विकास दर 8% पोहोचेल, केंद्रीय वित्त मंत्रालयाचा अंदाज. वेळ पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून एकाच वेळी 20 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठीच्या 48 तासांची उलटगणती सुरू. सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेल्या ऊर्जा क्षेत्रातील सरकारचा हिस्सा 51% कमी होऊ देणार नाही, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांची माहिती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबई अल्पसंख्याक आघाडीतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन. हरारे इथे आज भारत झिम्बाब्वे दरम्यान रंगणार दुसरा T20 क्रिकेट सामना. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताचा विजय आवश्यक. राज्याच्या बहुतांश भागात नैऋत्य मोसमी पावसाची हजेरी, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा.